अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणाची बातमी. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज दुपारी 4 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाजवळील पुरातन हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. कल्याणच्या आंबिवली इराणी वस्तीत महापौर हर्षली थविल यांनी अतिक्रमणधारकांना खडसावले. मला भडकवू नका, नाहीतर येणं जाणं बंद करेन. महिलांसोबत महापौरांची शाब्दिक चकमक. ठाण्यात झाड कोसळून एक महिला गंभीर जखमी. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे झाड कोसळल्याच्या शेकापचा आरोप. जखमी महिलेला नुकसान भरपाई देण्याची ऋषिकेश तायडेंची मागणी. गावकऱ्यांनी गाढवाचं लग्न लावून काढली गावभर मिरवणूक. गाढवाचं लग्न लावलं की पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील गावकऱ्यांनी लावलं गाढवाचं लग्न. धाराशिव जिल्ह्यातील केवळ 41% क्षेत्रावर पेरण्यावर रखले. हिंगोलीच्या पळशीमध्ये संस्था अध्यक्षाकडून शिक्षकाला अश्लील भाष्य शिवीगाळ. संस्था अध्यक्षाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल. शिक्षक पदोन्नतीसाठी अर्ज करतोय म्हणून शिवीगाळ केल्याचा आरोप. बीडच्या पुरळीत बापलेकाला बेदम मारहाण केल्याची घटना. आचार्य टाकळी गावात शेळके पिता पुत्राला मारहाण. विद्युत पुरवठ्यावरून तक्रार दिल्याचा राग मनात धरून मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जुलै महिना अर्धा उलटला तरी जळगावात 38 टँकरने पाणी पुरवठा सुरूच आहे. भुसावळ, जामनेर, पारोळा या तालुक्यात पाण्याची टंचाई कायम आहे. जामनेर तालुक्यात सर्वाधिक 25 टँकरने पाणी पुरवठा. सांगलीत अनुदानित ट्रॅक्टर भाडेतत्वावर देण्याचा उद्योग समोर. नांदेड, जालना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर. स्वाभिमानी स्वराज्य संघटनेकडून घोटाळा समोर 14 ट्रॅक्टर विक्री करण्यात आल्याचा आरोप. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील रघुवीर घाट सुरक्षेच्या कारणास्तव 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद. पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका वाढल्याने प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी. शिमल्यामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. शिमल्याजवळील राजखाना गावात दरड कोसळली. रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली दबली.